नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिकवण बित्तम बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। ठाण्यावाग पुन्हा शिवसेनेमध्ये सामील झालाय। राजन साळवी यांच्याबाबत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं मत। कोल्हापूरमध्ये गर्भलिंग निदान आणि गर्भपाताची दुसरी कारवाई। 50 पेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास पुणे पोलिसांनी केले निर्बंध। आणि कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई। 19 लाखांच्या विदेशी दारूसाठा जप्त। आता पाहूया सविस्तर वृत्त। कोकणामधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून घेणारे राजन साळवी यांनी आज अखेर आपल्या हातामधील शिवबंधन तोडत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी हातामध्ये शिवधनुष्य उचलले। राजन साळवी यांच्या ठाकरे गटाच्या पदाच्या राजीनाम्यामुळे आणि शिंदे गटातील प्रवेशामुळे आता उद्धव ठाकरे गटाला कोकणामध्ये मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे पक्षाचे कोकणामधील हे बडे नेते राजन साळवी यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत आज पक्षप्रवेश केलाय। राजन साळवी हे राजापूरचे माजी आमदार आहेत। गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला होता आणि ह्या पराभवानंतर राजन साळवी हे आपल्याच पक्षामधील नेत्यांवरती नाराज होते। त्यांनी वेळोवेळेला आपली नाराजी देखील आपल्या वरिष्ठांकडे बोलून दाखवली। त्यांची विशेष करून नाराजी हे माजी खासदार विनायक राऊत यांच्यावरती होती। आपल्या निवडणुकीच्या काळामध्ये विनायक राऊत यांनी आपलं काम केलं नाही असा नाराजा सूर राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील धरला होता। मात्र अखेर 38 वर्षांच्या शिवसेनेच्या प्रदीर्घ वाटचालीनंतर राजन साळवी यांनी आता ठाकरे गटामधून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय। नगरसेवक, नगराध्यक्ष आणि 3 वेळेला आमदार अशी त्यांची कारकीर्द आहे। हा पक्ष सोडून यावं लागतंय, त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये दुःखाश्रू आहेत। त्याचबरोबर शिवसेनेमध्ये परत येतोय, मूळ शिवसेनेमध्ये येतोय, त्याबद्दल आनंदाश्रू देखील आहेत। कुटुंबामधील एक सदस्य म्हणून एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे। 2009 ते 2019 या काळात लहान भाऊ म्हणून एकनाथ शिंदे यांनी मला मार्गदर्शन केलंय। 2.5 वर्षांपूर्वी भाईंसोबत जाऊ शकलो नाही, पण आता पक्ष प्रवेश करतोय असं देखील मत यावेळेला राजन साळवी यांनी व्यक्त केलं। तर राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशावरती बोलत असताना कोकणचा ठाण्या वाघ आज पुन्हा स्वगृही परतला अशी भावना उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवली। ज्यावेळी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे बंड करून गुवाहाटीला गेले, त्याच वेळेला ऑपरेशन टायगर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये सुरू झालं असं मत शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केलंय। पाहूया शीतल म्हात्रे नक्की काय बोलतायत। नक्कीच ही अधिकृत शिवसेना कुठली आणि धनुष्यबाण कुणाकडे हे सर्वांना कळून चुकलेलं आहे आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन कोण चाललंय हेही कळलेलं आहे। खरं तर ज्या वेळेला गुवाहाटीला शिंदे साहेब गेलेले तेव्हाच ऑपरेशन टायगर हे सुरू झालेलं आणि तेच तुम्हाला दिसेल की आता खरे वाघ आहेत ते खऱ्या शिवसेनेत तुम्हाला येताना दिसतील। नक्कीच ताई, एकूण जे नेते आहेत कोकणातले ते उपस्थित बैठक सुरू आहे। राजन साळवी प्रवेश करतात। अगदी राजन साळवीजी आलेले आहेत, किरण भैया सामंत आतमध्ये आहेत, राहुल शेवाळेजी आहेत, त्याचप्रमाणे आपले मंत्री ते आहेत बाहेर, सिद्धेश कदम, अशी सर्वच जण आतमध्ये आहेत। चर्चा चाललेली आहे, सकारात्मक चर्चा चाललेली आहे आणि जे येणार त्यांचं स्वागतच आहे, कारण ही शिवसेना आहे बाळासाहेबांची शिवसेना। कोकणामध्ये आज राजन साळवी यांच्या रूपाने उद्धव ठाकरे गटाला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। तर येत्या 15 तारखेला अजून एक उद्धव ठाकरे गटासाठी मोठा फटका चिपळूण आणि संगमेश्वर मतदारसंघाच्या माध्यमातून बसणार आहे। 15 तारखेला स्वतः शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रत्नागिरीच्या दौऱ्यावरती आहेत आणि यावेळेला मोठ्या संख्येने ऑपरेशन टायगर रत्नागिरीमध्ये राबवण्यात येणार असल्याचं पाहायला मिळतंय। आणि ह्याच ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती माजी आमदार सुभाष बने हे देखील आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। सुभाष बने यांच्या ह्या पक्ष प्रवेशामुळे आता ठाकरे गटाला मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जातंय। याबाबत सविस्तर मत सुभाष बने यांनी व्यक्त केलंय, पाहूया। कोणत्याही प्रकारचं राजकारण, कोणत्याही दोषारोप, कोणत्यावरती कोणावरती राग नाही, रुसवा नाही, पण गेली अनेक वर्ष संगमेश्वर तालुक्याला आमदार नसल्या कारणानं अपेक्षित विकास होत नाही। उदाहरणार्थ कुंडी गोठणी घाट आहे, दायरी निवळी घाट आहे,
आमच्या कडजोई भातगाव ब्रिज आहे, ही सगळी कामं मंजूर आहेत, मोठी कामं आहेत. ज्या कामाच्या रूपानं जर संगमेश्वर तालुक्याचा विकास होत असेल तर आपण विकास कामासाठी शिंदे साहेबांकडे आम्ही गेलो. मला धन्यवाद द्यावे लागतील. उदय सामंत साहेबांना त्यांनी मला घेऊन शिंदे साहेबांकडे गेले आणि शिंदे साहेबांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांनी कोणत्या प्रकारचे आडवे न घेता मला पक्षात प्रवेशाची भूमिका स्वीकारलेली आहे. लवकरच आपला प्रवेश होईल आणि संपूर्ण तालुक्यातले माझे कार्यकर्ते आहेत, मी एकटाच नाही आहे. आणि कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ही जी भूमिका स्वीकारलेली आहे. महाराष्ट्रामध्ये गर्भनिदान आणि गर्भपात अशा गोष्टींना थारा नाहीये, कोणतीही कायदेशीर परवानगी नाहीये. मात्र तरी देखील पैशाच्या हव्यासापोटी छुप्या पद्धतीने अनेक ठिकाणी गर्भपात आणि गर्भलिंग निदान चाचणी केली जाते आणि अशीच चाचणी करणारी एक टोळी सध्या पकडण्यात आलेली आहे. कोल्हापूरमधून गेल्या 2 महिन्यात ही गर्भलिंग निदान आणि गर्भपाताची दुसरी कारवाई समोर आली. कोल्हापूरमधील कळंबा येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. साई मंदिराजवळील श्रद्धा हॉस्पिटल इथे हे सेंटर चालवलं जात होतं. यावेळेला गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या 2 महिलांना देखील पकडण्यात आलंय. दरम्यान गेल्या 2 महिन्यात या 2 कारवाया झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय. कोणाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली, कशा प्रकारे कारवाई झाली? यात आम्हाला काल आपले जिल्हाधिकारी साहेबांचा, अमोल येडगे साहेबांचा फोन कॉल आला आणि त्यानुसार आम्ही कारवाईसाठी पथक पाठवलं. SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमोल येडगे साहेबांच्या निदर्शनात आलेल्या ह्या फेक डॉक्टरांच्या याच्यावर आम्ही कारवाई केली. यात खरं तर हा डॉक्टर जो BAMS डॉक्टर होती, डॉक्टर श्रद्धा हॉस्पिटल डॉक्टर दीपाली, यांचं फक्त OPD बेसिसवर होतं. 5 महिन्यापासून त्यांनी 5 रूम केल्या आणि आता तिथं 5 कॉट होते. नंतर त्यांच्याकडे एवढे औषध होते जसं काही त्यांच्याकडे मेडिकलच काढलं होतं. आणि त्यात आम्हाला जे अबॉर्शनच्या पिल्स असतात, मेडिकल अबॉर्शनच्या, त्या गोळ्या आढळल्या. आणि शिवाय आमचे जे डमी तिथं गेल्या होत्या, आम्ही एक ANC डमी केली आणि ती गेल्यावर तिला त्यांनी गोळ्या दिल्या. आणि शिवाय तिने सांगितले की 30,000 रुपये घेऊ आणि 30,000 रुपये घेऊन आम्ही तुम्हाला हे तपासून पण देऊ, मेल फिमेल. आणि त्या तपासणीसाठी जो माणूस येत होता त्याला आमच्या ॲडव्होकेट गौरीने ओळखलं, जो आमचा पूर्वी म्हणजे आम्ही जे तपासणीत पकडले होते लोक, त्यातला तो एक BA BCom मुलगा, तो सुद्धा तिथं आलेला ॲडव्होकेट गौरींना दिसला. परंतु त्याने ॲडव्होकेट गौरींना ओळखलं आणि तो चालला गेला. नाहीतर आज आपल्या याच्यात ॲक्च्युली सोनोग्राफीची सुद्धा ही झाली असती, त्यात सोनोग्राफीचे सुद्धा फेक लोक पकडले गेले असते. गुन्हा दाखल झालेला आहे. हां, तर आपल्या डॉक्टर दीपाली आहेत, ज्यांना आपल्याला MTP पिल्स देताना पकडल्या गेल्या, त्यांच्यावर आपण FRI दाखल केला आहे. त्यात आपले डॉक्टर देशमुख आहेत, SB देशमुख, त्यांनी ते वैद्यकीय अधीक्षक करवीर आचे आहेत, खुपिरे आरे, त्यांनी हा दाखला त्यांनी हे दाखल केले MLC. आणि शिवाय आपल्या ज्या दुसऱ्या फेक डॉक्टर्स आपल्याला सापडले. पुण्यामध्ये पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय. 50हून अधिक घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास, अट्टल चोरास पुणे शिवाजीनगर पोलिसांनी आज जेरबंद केले. जवळपास 236.53 ग्रॅम सोन्याचे दागिने, तसेच 212 ग्रॅम चांदीचे दागिने आणि घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण 17,07,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याचं पोलिसांनी माहिती दिली आहे. त्यांच्या या कारवाईबद्दल आता पुणेकरांनी पोलिसांचं कौतुक केल्याचं देखील पाहायला मिळतंय. कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाची धडक कारवाई पाहायला मिळते. या कारवाई दरम्यान मोठा
विदेशी दारू साठा जप्त करण्यात आलाय। कल्याणमध्ये ही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली। ह्या कारवाईमध्ये 19 लाखांच्या बनावट विदेशी दारू साठा हा जप्त करण्यात आलाय। पडघा आणि कर्जत मधील गोडाऊनवरती छापेमारी करत ही कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये 2 ते 3 आरोपी अटक करण्यात आले। श्रीकांत टर्ले, किशोर पाटील, प्रवीण बामणे या तिघांना आता अटक करण्यात आली। गोव्याहून स्वस्त दारू आणून बनावट विक्री केल्याचा हा प्रकार उघडकीस आलाय। रिकाम्या बॉटलमध्ये ही दारू भरून नवीन स्टिकर त्या ठिकाणी लावले जात होते आणि नेवाळी येथे कारवाई दरम्यान ही माहिती समोर आली असताना संशयित कार पकडून तपासणी करून ही मोठी धडक कारवाई केल्याचं आता उघडकीस आलेलं आहे। त्यामुळे आता पोलीस प्रशासनाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। ही आजची कारवाई केली आहे ते आमचे राज्याचे आयुक्त विजय सूर्यवंशी साहेब, डायरेक्टर प्रसाद सुर्वे साहेब, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार आणि आमचे जिल्ह्याचे अधीक्षक प्रवीण तांबे साहेब यांच्या आदेशान्वये केलेली आहे। सदरची कारवाई आम्हाला करताना इन्फॉर्मेशन मिळाली होती की नेवाळी फाट्यावरती एक गाडी विदेशी मद्याची वाहतूक करणार आहे। त्यानुसार सापळा रचला असता त्या गाडीचा संशयित गाडी आम्ही ताब्यात घेतली। त्या गाडीमध्ये आम्हाला जवळजवळ 10 बॉक्स विदेशी मद्याचे मिळून आले। त्या 10 बॉक्सचा तपासणी केल्यासाठी डुप्लिकेट दारू असल्याचं आम्हाला प्रथमदर्शनी आढळून आल्यानंतर त्याच्याकडे 2 इसमांनी मी अटक केली होती। त्यांच्याकडून माहिती घेतली असता त्याने सांगितलं की सदरची दारू पडग्यातून आणली। मग त्या ठिकाणी त्या इसमास घेऊन आम्ही पडग्याला गेलो असतो। त्या ठिकाणी आम्हाला गोडाऊन मिळालं। त्या पडग्याच्या गोडाऊनमध्ये आम्हाला दमननिर्मित मद्य आणि डुप्लिकेट लेबल आणि बुचे अशा जवळजवळ आम्हाला 25-30 बॉक्स मिळून आले रिफिलिंग केलेली। आणि जे दमनमद्य असतं ते त्याच्यावरती महाराष्ट्र फॉर सेल इन महाराष्ट्र लेबल लावून त्याची विक्री महाराष्ट्रात सर्रास होत असते। अशा प्रकारे दारू मिळाली। त्या ठिकाणी आम्ही एक आरोपीस अटक केली। त्याने आणखी एक माहिती दिली की माझं एक अजून गोडाऊन आहे कर्जत येथे, त्या ठिकाणी आम्ही रातोरात गेलो असतो। त्या ठिकाणी आम्हाला एक 50-60 बॉक्स मिळून आले। त्या ठिकाणी गोव्याची जी दारू आहे ती गोव्याची दारू चीप दारू असते व्हिस्की, त्या दारूचा वापर आपल्या महाराष्ट्रात विक्री करत असलेल्या 180 मिलीच्या बाटल्यामध्ये भरणा करून त्याच्यावरती कॅपिंग करून विक्रीच्या उद्देशाने आम्हाला ते जवळजवळ 50 बॉक्स मिळून आले। गुन्हा रजिस्टर क्रमांक 64/2025 आम्ही गुन्हा नोंद करून 3 आरोपींना अटक केलेली आहे। पुढील तपास चालू आहे। तर ह्याच्यामध्ये जे आरोपी पकडलेले आहेत त्यांच्याकडून माहिती आम्ही प्राप्त करून घेणार आहे की बाबा ही जी तयार केलेली दारू आहे मिश्रित बनावट ती ते कोणाकोणाला विक्री करणार आहेत, त्यांनी कोणाकोणाकडून त्यांनी आणलेली आहे याचा तपास करणं बाकी आहे। वेळ झाल्या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। धन्यवाद।